भुदरगड तालुक्यातील आदमापुरातील संत बाळूमामा ट्रस्टचे कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे यांना मारहाण झाल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीला आलाय. होडगे यांना मारहाण झाल्यानं बाळूमामा ट्रस्टची मासिक बैठक होणार की नाही याबाबत संभ्रम होता. मात्र आज दुपारी पोलीस बंदोबस्तात ट्रस्टच्या बैठकीला सुरुवात झाली. सुरुवातीला 21 पैकी केवळ 7 सदस्य उपस्थित असल्यानं बैठक 1 तासासाठी तहकूब करण्यात आली. त्यानंतर 12:30 वाजता बैठक पुन्हा सुरू झाली. या बैठकीला कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे, आप्पासाहेब पुजारी, विजय गुरव, भिकाजी शिनगारे, शिवाजी मोरे, मारुती पाटील आणि नामदेव पाटील उपस्थित होते. या बैठकीत गेल्या 3 महिन्यांपासूनचे पगार, अन्नछत्र, विविध बिलं, बकऱ्यांशी संबंधित पशुवैद्यकीय बिलं आणि कर्मचाऱ्यांचं वेतन द्यायला टाळाटाळ केल्याचा ठपका ठेवत ट्रस्टचे सचिव रावसाहेब कोणकेरी यांना पदावरून कमी करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. कार्याध्यक्षांनी लेखी नोटीस देऊनही डिसेंबर महिन्याच्या बैठकीची नोटीस न काढल्याचाही ठपका कोणकेरी यांच्यावर ठेवण्यात आला. रावसाहेब कोणकेरी यांना बडतर्फ करत त्यांच्या जागी मारुती ज्ञानदेव पाटील यांची सचिवपदी नियुक्ती करायला सभासदांनी मान्यता दिली. सरपंच विजय गुरव यांनी ही माहिती दिली. या बैठकीत नवीन पाणी योजना, सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, नवीन अन्नछत्र, भक्तनिवास, शौचालय उभारणी यासह विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली. पोलीस बंदोबस्तात आजची बैठक पार पडली.